तर वेलकम टू चॅनेल. आणि ह्या व्हिडिओत मी सांगणार आहे की एक टफ सब्जेक्ट आहे म्हणजे एन्शियंट हिस्ट्री. ठीक आहे, तर एन्शियंट हिस्ट्री ह्याच्या आधी आपण केलेलं नाही, केल्या पण थोडी केल्या. आणि मेन म्हणजे अजून त्यात क्वेश्चन असं सुटत नाहीत मला सगळं. आणि केलेलं का नाही माहिती आहे का तर एक निगेटिव्ह अप्रोच. अरे यार मोबाईल पडणार, वाचलाय मोबाईल जरा. अरे अंधार झाला सगळं. हां, तर पुढं काय, हां टफ सब्जेक्ट कसा अभ्यास करायचा किंवा कुठली पण टफ गोष्ट कशी ती इझी करायची ते सांगणार आहे थोडक्यात. तर जसं की प्रिलिमला एन्शियंट हिस्ट्री म्हणजे आधी कसं थोडं क्वेश्चन कमी यायचं ठीक आहे. आणि त्यामुळे ते नको वाटायचं करायला. आणि मेन म्हणजे ते कसं बोरिंग पण आहे एन्शियंट हिस्ट्री, ते लक्षात ठेवा असं तसं. आणि क्वेश्चन पण त्यावेळी टफ विचारायचे. ठीक आहे, म्हणजे ते तत्कालीन कारण म्हणजे 2 वर्षापूर्वी. आणि त्यामुळं ते वाटायचं की नको करायला, कशाला करा. पण आता करायला लागणार आहे का तर त्याशिवाय मार्क पण येत नाहीत. आणि बाकीच आणि क्वेश्चन आता इझी येतात त्यावरलं म्हणजे एन्शियंटवरलं असं जास्त पण येतात. आणि त्यामुळं इझी येतात म्हणजे इझी वाटतात, म्हणजे आधी इतकं टफ येत नाहीत. म्हणजे हे महत्वाचं आहे. त्यामुळे आता करायला लागणार आहे. तर जर एन्शियंट आणि मिडिवल केलं तर मिनिमम एक 10 मार्क तर वाढणार माझं, 5-7-8 मार्क तरी वाढणार. ठीक आहे, त्यामुळे ह्यावेळी करायला लागणार आहे. आता कसं करणार ते सांगतो थोडक्यात. नंतर दरवाजा पिवाई बघणार, त्यानंतर कुठलं टॉपिक आहे ते बघणार. ठीक आहे, आणि युट्यूबला पण मी आता लेक्चर बघितले आहेत. ठीक आहे, म्हणजे सर्च केलं बाबा काय काय येते. तर हा एक सिरीज आहे एन्शियंटची, पण ती काय चांगली नाही आहे. म्हणजे चांगली म्हणजे ते सरांनी असं लई लांबट लावले आहेत. एक चॅप्टर फक्त 1 घंटा लावायच्यात. आणि तसं काय म्हणजे इन्फॉर्मेशन पण त्यांनी अशी सांगायला नाही, स्टोरी टेलिंग असं ओके करायला नाही त्यात. त्यामुळे ते काय नाही. पण मिडिवलला महिपाल सिंग राठोड म्हणून नाही बघा, तर त्यांची सिरीज आहे 25 लेक्चरची, तर ती चांगली आहे. तर ती मी बघून 2 लेक्चर बघतोय आणि त्याला लागल्यास नोट्स काढतोय, म्हणजे लक्षात राहते. तर ते केले. पण एन्शियंटला त्या सरांची नाही आहे, ती दुसरी सरांची आहे. पण ते दुसऱ्या सरांचं मला काय कळत नाही. त्यांनी म्हणजे व्यवस्थित जरा लयच लांबड लावली, असं पगार लावल्या ती केली. त्यामुळे ते दिले सोडून. आणि एन्शियंटचं काय थोडी टाईमलाईन बघायची, महत्त्वाचं टॉपिक बघायचं. आणि त्या टॉपिकचं जरा जास्त असं म्हणजे थोडं म्हणजे त्या टॉपिकचं जरा असं हे आजूबाजूचं जरा वाचायचं व्यवस्थित. आणि बस त्याला सोपं क्वेश्चन येतात ना, म्हणजे 7-8-9 क्वेश्चन येतात. त्यातलं 5-6 जरी करेक्ट क्वेश्चन सुटलं तरी बस झालं. म्हणजे 5 दुनी 10 मार्क होतात एन्शियंट प्लस मिडिवल. आणि मॉडर्न काय आपलं आहे काय विषय नाही. आणि आता ह्यावेळी बघूया आता काय होते. म्हणजे एन्शियंटचे क्वेश्चन जास्त येतात का ह्या एन्शियंटचं परत ह्यावेळी कमी येतात मी अभ्यास केला म्हणून. तसं काय व्हायला नको. पण सांगतो ये म्हणजे असाच आहे, टफ आहे सब्जेक्ट. म्हणजे टफ म्हणजे कसं मीच ते आधी टफ केलेला आहे, किंवा त्यावेळी क्वेश्चन येत नव्हतं म्हणजे 2 वर्षापूर्वी. आणि आलं तरी टफ यायचं, त्यामुळे ते मी करायचंच नाही. पण आता बघतोय राव साधं सोपं आहे ते. फक्त माझा त्यावेळी अप्रोच चुकीचा होता. त्यामुळं वेळेनुसार बदलाय पण लागते. असं नाही की आता मी करत नव्हतो मग अजिबातच आता पण करणार नाही आणि अजिबात करणार नाही उद्या काय होते. तर तसं नाही, बदलाय पाहिजे बाबा. मार्क वाढतात किंवा आता क्वेश्चन सोपे आल्यात तर आता आपण अभ्यास करायला पाहिजे, त्याच्याकडे तर ध्यान द्यायला पाहिजे. आणि असं बी नाही की लई घुसायचं त्यात, का तर लई घुसून पण शेवटी 5-6 क्वेश्चन सुटणार आहे. त्यामुळं कमीत कमी वेळेत कसं जास्तीत जास्त आउटपुट काढायला हे बघायचं आहे. आणि अप्रोच सोपा ठेवायला. लई टफ आलं तर ते काय कोणाला देणार नाही. पण सोपं क्वेश्चन आहे ते सगळी सॉल्व्ह करणार आहे आणि सगळी पुढे जाणार आहेत. आणि मी नाही सोडवलं तर मी मागे राहणार आहे. त्यामुळे हे मला करायलाच पाहिजे. आणि मॉडर्न तर झाले, ठीक आहे, मॉडर्न तर ओके झाले, काही विषय नाही. का तर रात्री आता एक रूममेट आलती, ठीक आहे, म्हणजे रूममेटच्या रूममेट आलती, म्हणजे फ्रेंड आलती. तर मी बसलेलो अभ्यास करत. तर त्यावेळी त्यांनी क्वेश्चन विचारलं तर क्वेश्चन ते सुटलं म्हणजे मॉडर्नचं परत क्वालिटीचं. त्यामुळे ती पण म्हणली की प्रिलिम तुझी निघते यावेळी. ठीक आहे, म्हणजे पण आता एन्शियंट मिडिवलच राहिले तर ते फक्त जरा व्यवस्थित करूया. आता मिडिवलची पण जवळजवळ 6 लेक्चर झाल्यात 25 मधली. ठीक आहे, त्यात छत्रपती शिवाजी महाराजांना पण निघते. त्यामुळे एकदम अशी त्यात मज्जा येते, म्हणजे ते असं समजाय भारी वाटते. पण एन्शियंटमध्ये जरा कसं कंटाळा येते, काय कुठले दूध जाईल रे. हां, त्यामुळं तो विषय आहे. पण तरी पण करायला लागणार, करणार आपण, काय विषय नाही. आणि तोच म्हणजे वैदिक पिरियडची टाईमलाईन काहीतरी 1500 BC आहे. गुप्ता पिरियड काहीतरी 700 आहे, नाही 300 AD, म्हणजे 0 पासून पुढं असं आहे ते. थोडं मी शिकायला लावली होती, का तर बाकी सगळे आपलं आहेत. पण त्यात मी कधी पडलो नाही म्हणजे नगोद वाटायचं, बोरिंग वाटायचं. आणि आपलं कसं करायचं तर व्यवस्थित नाही तर राहू दे. मग तसं केलं मी. पण आता करायला पाहिजे, म्हणजे वेळेनुसार बदलायला पाहिजे. तर असा माझा अप्रोच आहे एन्शियंट मिडिवल किंवा
किंवा भविष्यात कुठल्या पण अडचणी येतील किंवा मोठं प्रॉब्लेम येतील तर त्यासाठी असा अप्रोच असणार आहे की बाबा जे सोपं तर त्यात थोडं काहीतरी असणार तर ते कर आधी, त्यानुसार पुढे जाऊया. असं नको की काहीच करणार नाही. कळलं का? म्हणजे आपण म्हणतोय ना ते मोठं काहीतरी बघ, किंवा गावाकडल्या भाषेत म्हणतात बघा शेल्क खा. म्हणजे चांगलं बघते की बाकी सोडून दे. तर तसं आहे एन्शियंट आणि मेडिवलचं. का तर हिस्ट्री म्हणजे लई मोठी हिस्ट्री आहे, पण जे क्वेश्चन आहे त्यात तेच करायला पाहिजे. आणि हा माझा अप्रोच आधीचा नव्हता. मागल्या वर्षी केलता मी, पण ते शेवटच्या एकदम कमी दिवसात आठवड्याभरात मी बुक बी आणून रेडी केलं, तरी पण काय ते सुटलं नाही क्वेश्चन. पण ह्यावेळी तसं नाही, मागल्या वेळेस आपण फायदा होईल आणि ह्यावेळेस आपण फायदा होईल. ठीक आहे. तर मी थोडक्यात मला अप्रोच सांगितला आहे. का अप्रोच सांगितला माहिती आहे का? आणि मित्रांनी म्हणून बघतोय मी, माझी जी बुक आहे तीच बुक ती पण वापरतात. त्यामुळे असं नाही की ती काहीतरी वेगळं वापरतात. आणि तरी पण त्यांचा स्कोर ठीक आहे, म्हणजे स्कोर आलाय त्यांचा जास्त. त्यामुळं मी थोडा अप्रोच माझा बदलला, इम्प्रूव्ह केला, तर माझा पण स्कोर येतोय, असा विषय. त्यामुळे ते आपण नंतर ह्यावेळी करतोय. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, किंवा तुमच्या पण आयुष्यात किंवा कुठलं पण प्रॉब्लेम असेल किंवा अभ्यास असेल तर तसं करा. असं पूर्ण सोडवून नका. का तर पूर्ण सोडलं तर 10 मार्क माझं तिथंच गेलं, असं आहे. त्यामुळं असा अप्रोच आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. म्हणजे थोडं बोलायचं म्हणलं बोलूया आणि काहीतरी चांगलं सांगूया. आणि हे मला पण म्हणजे सिग्नल आहे की बाबा असं आहे, टप पण आहे. आणि हे मी आता आज 6 तारीख आहे, ठीक आहे. तर 10-11 तारखेपर्यंत मी आवरणार आहे 2 सब्जेक्ट एन्शियंट मेडिवल. काय असं लई नाही आहे, फक्त ते मी मोठं केलेलं आहे किंवा दुर्लक्ष केल्यामुळे मोठं झालेलं आहे. तसं काय नाही. आता बाकीचं मी बघतोय इंडियन इकॉनॉमी मी जवळजवळ 10 दिवसात कंप्लीट केली आहे. 55 लेक्चर, एवढा टफ सब्जेक्ट मी काय त्यातलं, ठीक आहे. आणि एन्शियंट मेडिवल काय आहे, एन्व्हायरमेंट पण तसंच. आणि हे एन्शियंट आणि मेडिवलला मी घाबरूनच ते झाले सगळं, ठीक आहे. तर तसं काय नाही, आता ते कव्हर करूया, ठीक आहे. तर वेळेनुसार कॉफी पिऊया, ह्यातच आनंद घ्यायला आता थोडा. ओके. आणि दूध सांडलेलं नाही आज, नाहीतर इतर वेळी दूध असं सुरुवातीला लई दूध सांडायचं, पण आता जरा जमते. त्यामुळे असंच आहे, थोडं कुठल्या तरी गोष्टीत नवीन पडते तर हळूहळू प्रॅक्टिस करत पुढे जाणार. सोडून किंवा कोल्हापूरला परत जाऊन तर काय चालणार नाही. ठीक आहे. आता मी काय करणार आहे, क्वेश्चन बघणार आहे PYQ, ठीक आहे, एन्शियंट मेडिवलचं. आणि का तर मला रूममध्ये लायब्ररीत जाऊन परत थोडा वेळ अभ्यास करायला त्याचा, ठीक आहे. आणि पुढच्या व्हिडिओत अजून एक ह्याचाच व्हिडिओ होईल की किती प्रिपेअर केलं किंवा कसं प्रिपेअर केलं, काय झालं, ठीक आहे. त्यासाठी असं आहे, म्हणजे बऱ्याच आता हे आहेत, पण सिम्पली अप्रोच ठेवायचा की लय डोक्याला ताप पण घ्यायचा नाही, काय नाही. बुक दाखवू काय, बुक मित्राला हे बघा, PYQ कुठं आहे तरी हिस्ट्री, हां एन्शियंट हिस्ट्री. आता ह्यात काय विचारलं सांगतो तुम्हाला. लेटेस्ट बघा, लेटेस्ट 21चा क्वेश्चन कुठला आहे, मित्ताक्षरा, बुरजाओ, गुप्ता उपमगध, काय असलं काही नाही विचारले. धोलविरा, जैन मुंक. म्हणजे अप्रोच कसा पाहिजे माहिती आहे का, स्टोरी आपण ऐकायची आहे काय, म्हणजे ते सांगतो मी, स्टोरी आपल्याला एक समजायची आहे, तर असा अप्रोच पाहिजे. माझा अप्रोच कसा असायचा आधी एन्शियंट मेडिवल, नुसतं पाठ कर असा अप्रोच असायचा. बाकीचं सब्जेक्ट मी समजून घ्यायचं थोडा, पण एन्शियंट मेडिवलला मला तसा अप्रोच असायचा, म्हणजे रट्टा मार. आणि टॉपर बी तशीच सांगायची की रट्टा मार. कसं नाही आहे, स्टोरी फॉर्मॅटमध्ये समजायचं बाबा हे असं झालं, हे त्यामुळे ते तसं झालं, ते तिकडं तसं झालं म्हणून इकडं असं झालं तसं स्टोरी केलं तर म्हणजे डोक्यात राहते. नाहीतर आपण म्हणलो रट्टा मार तर बोर होते आणि विसरते येईल, तर आणि प्रश्न पण सुटत नाही. असं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय. आता आपण रेकॉर्ड करायला बॅक कॅमेरानं. अजून क्वेश्चन कुठलं सांगतो तुम्हाला. विथ रेफरन्स टू इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ मेडिवल इंडिया, द टर्म अरगट्ट म्हणजे काय तर लँडचा विषय, हे काय तर लाईक क्वेश्चन आहे, म्हणजे पाठच झाला आहे. नंतर काय, विथ रेफरन्स टू रिलिजियस हिस्ट्री ऑफ इंडिया कन्सिडर फॉलोइंग स्टेटमेंट. बोधिसत्व इज सेंट्रल टू हिनयान महायान याच्यावर जरा विचारले, त्यामुळे हिनयान महायान काय आहे नेमकं वाचायला पाहिजे जरा व्यवस्थित. एम्परर अशोका, एडिक्ट अशोका, हा प्रश्न आहे. हा प्रश्न NCERTत आहे. म्हणजे एडिक्ट ऑफ एम्परर अशोका म्हणजे एम्परर अशोकाबद्दल माहिती कुणी काढली, असं थोडक्यात प्रश्न आहे ते. तर ती NCERTत आहे. जेम्स प्रिन्सिप. बंजारा ड्युरिंग द मेडिवल पिरियड ऑफ इंडियन हिस्ट्री वेअर जनरली ट्रेडर्स. पाठ झाले ती क्वेश्चन. हू ऑफ द फॉलोइंग फाउंडेड
द न्यू सिटी ऑफ द साऊथ बँक ऑफ ट्रायबट रिव्हर कृष्णा अंडर चुंड. ठीक आहे. द अरायवल ऑफ बाबर इन टू इंडिया लेड टू काय झालं मी बाबरबद्दल थोडं विचारलं आहे. मिडवल इंडिया डिझाईन महारथ आणि महाभारत टिकट काय काय. ध्रुपद सुपी बुद्धिझम स्टार्ट. ठीक आहे. तर मी 85 क्वेश्चनपर्यंत वाचले. का तर लई पण वाचलं तर माझ्या डोक्यात घुसणार नाही. मी घुसणार ते पण थोडं आता जे समजलं आहे ना तेव्हा वाचूया आपण, तेव्हाचा अभ्यास करूया. ठीक आहे. तर असा मी आता अभ्यास करणार आहे एन्शंटचा. ओके. एन्शंटचा म्हणजे कुठला पण टप असू द्या सब्जेक्ट. असंच मला ह्याचं पण करायला पाहिजे कुठलं जॉग्राफीचं पण आहे पण अजून जरा व्यवस्थित केलं का नाही ते. तर अजून मॉडर्न हिस्ट्री आहे. मॉडर्न हिस्ट्रीला ही बुक आहे पण ह्याच्यापेक्षा अजून एक PDF आहे दुसरी, त्यात सगळ्या नोट्स आहेत. ठीक आहे. तर त्यातनं म्हणजे बऱ्यापैकी प्रश्न सुटतात त्यामुळे तेच वाचते. 90 पानाची PDF आहे ती वाचली की प्रश्न सगळे निघतात. हे एवढं वाचाय पण आता वेळ नाही आपल्याकडे. म्हणजे वेळ आहे पण त्यातनं जर सुटत असेल तर हे आणि कशाला वाचा किंवा हीचीच समरी आहे ती पाक असा विषय आहे. त्यामुळे एन्शंट झालं, पॉलिटी झालं, मॉडर्न झालं, जॉग्राफी जरा, एन्व्हायरमेंटचं काय करंट रिलेटेड आहे, सायन्स अँड टेक असं आहे. बघूया ह्यावेळी काय काय होते. ठीक आहे. तर ह्याच्या पुढचा व्हिडिओ येईलच कसं काय काय होते यात. आणि आता मी जातो लायब्ररीत. आता जाऊन मला एन्शंट वाचायला पाहिजे. एन्शंट वाचायला पाहिजे आणि जरा थोडी रिव्हिजन करायला पाहिजे. असं नव्हतं नुसतंच बोलतो आहे मी. काय आता तर कळलं की प्रश्न याच्यात आणि काही लई टप नाही त्यामुळं करूया. आता एक जाऊन तासभर मी एन्शंट करीन. त्यानंतर काय करायचं आहे, त्यानंतर एन्व्हायरमेंटचं एक लेक्चर करायचं आहे 3 तासाचं. ते मी आवरणं 2.5 स्पीड लावून 1 तासात 72 मिनटात. अजून अजून पॉलिटी जरा रिवाईज करायचं आहे. पॉलिटीचं काय टॉपिक आहे त्यात जरा म्हणजे त्या मिस्टेक होत्या ते. आणि त्याला संडेला टेस्ट आहे. आज मंडे आहे. त्याला संडेला टेस्ट आहे आणि त्यात माझं टार्गेट आहे बाबा एक 90पर्यंत स्कोर झाला पाहिजे. आणि करायला आहे. बघूया कसं करतो आहे. आणि हा व्हिडिओ अपलोड करतो आहे आता मी. आणि हीच तर कंडिशन आहे. तर बघूया काय म्हणजे आता पास होतोच थोडा होतोच काय अडचण नाही. फक्त अजून तर रिव्हिजन वाढायला पाहिजे. ओके. आणि असं व्हिडिओ केले थोडं म्हणजे आनंद मिळतो आहे आणि थोडं कॉन्फिडन्स येतो आहे. तर रेकॉर्ड आहे का नाही मला पण माहीत नाही. काय झाले रेकॉर्ड तर झाले आणि चांगलं पण झाले. ठीक आहे. आणि अजून पुढची जर्नी पुढचा अजून माझा काय अभ्यास होतो कसं होतं आहे हे कळलं. ठीक आहे. जास्त असं लय हे करणार नाही पण ॲक्च्युअली मला पण बघायचं आहे की माझी ताकद काय आहे किंवा कशी ताकद लावली आहे मी. ठीक आहे. बॅकअप माइंडला काय गोष्टी चालतात पण हे थोडं असं बोललं की बरं वाटतं. ठीक आहे. आता जाऊन एन्शंट करतो मी बाई. का तर एन्शंटच मला थोडं करायचं आहे. आणि आता कळलं पण की काय प्रश्न विचारतात. आणि ठीक आहे करतो लई लांब पडला बसत नाही. तर त्यामुळे इथंपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.